हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगणार आहे माझी भावांची कथा. मला सांगते, माझे 2 भाऊ आहेत आणि माझ्या आईचं दुखत होतं. तरी किती आजकाल मुलांना पण खूप माया असते बरं का, असं नाही की नसते. दुनियाची रीत आहे अशी की मुलं मोठे झाल्यास आईवडिलांना विचारत नाही. पण मला हे सांगायचं आहे की सगळेच मुलं असे नसतात. कारण तर माझे 2 भाऊ आहेत. शॉर्टकट उदाहरण आहे, म्हणजे जे माझ्या नजरेच्या समोरचं आहे ते तुम्हाला सांगते. ज्या गोष्टीत मला खुशी वाटली एक बहिणीला की आपले भाऊ एवढे चांगले आहेत. तर तुम्हाला सांगू, माझ्या आईचं दुखत होतं. तर माझ्या आईचं दुखू लागलं, एवढं दुखत होतं, तिला थोडंसं बेड आलं म्हणून निमित्त झालं होतं. पण त्या काळामध्ये तिला ते बेड नीट होण्यासाठी 1 महिना लागला कमीत कमी. आणि रक्त कमी होतं. डॉक्टरांनी सांगितलं की रक्त कमी होते. पित्ताचा त्रास होता तिला, त्याच्यामुळं ते जेवण व्यवस्थित जात नव्हतं तिला. तर त्याच्यामध्ये तिला कमी भरती डॉक्टरांनी ऑपरेशन करून ते बेंड काढलं. तर माझ्या आईला माझ्या भावाने एवढी त्याची देखभाल केली की खरं सांगू, मला आज त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आहे की मायबापांना आणखी काय पाहिजे हो. 2 मुलं जर आपल्या पोटी इतके छान भेटले. आणि खूप म्हणजे खूप अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो आहे की माझे भाऊ गरीब आहेत पण मनाने खूप श्रीमंत आहेत. कारण त्याने आज आम्हाला दाखवून दिले की लेकीची काही गरज नसते आईला. जरी लेकी असतील ना, त्या सासरी असतात, नांदायला असतात की असं म्हणतात की मुली जीव लावतात मायबापांना, पण तसं नाही आहे. मुलं पण खूप जीव लावतात. माझ्या भावाने अक्षरशः रोज कामं करून आपल्या आईला नीट केले, दवाखान्यात दाखवले. रोज कामं करतात आणि रोज काम करून दवाखाना करतात तिचा. तुम्ही सांगा, एवढं दुखत असताना तिची देखभाल करणं म्हणजे, घरी आलं कामावरनं की आई तू जेवली का, आई तू काय खाल्लं का, बायकांना विचारायचं आईला तू काय करून दिलंस आज खायला, आईनं काही थोडंसं खाल्लं का, पोटभर खाल्लं का, आई तुला बरं वाटते का, आई तुझी तब्येत कशी आहे. आणि जशी आईची तब्येत डाऊन होती तेव्हा त्यांना कामं सुधरत नव्हते की घरात पाय दारात पाय, कामाला सुद्धा जावं म्हणून अशी त्यांची इच्छा होत नव्हती आईसाठी. तुम्ही सांगा, ह्या दुनियात लोक म्हणतात की मुलांना आईची वडिलांची काळजी नसते, पण खरं सांगू खूप काळजी आहे माझ्या भावांना, माझ्या आईला, एकूण-एकाची खूप काळजी आहे. आणि अक्षरशः त्याने रोज काम करायचं, एकाने शेती करायची, एकाने टेम्पो चालवायचा, रोज काम करायचं आणि रोज आईला दवाखान्यात नेणं आणणं करायचं. रोज